नमस्कार. दिवसभराच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात विविध क्षेत्रात घडलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा दिवसभराच्या बातम्यांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सनं. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 12 ऑगस्टला होणारी सुनावणी 22 ऑगस्टला होणार. उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटाच्या सदस्यांऐवजी शिंदे गटाच्या सदस्यांची नेमणूक. एकनाथ शिंदेंनी नवा पक्ष काढून वेगळं चिन्ह घ्यावं. शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, तर पवारांच्या पक्षांतरावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. फडणवीसांचा पवारांना टोला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी. अंबादास दानवेंच्या निवडीनंतर काँग्रेसकडून नाराजी उघड. मी निष्कलंक, क्लीन चिट मिळाल्यानंच मंत्रिपदाची संधी. यापुढे आरोप केल्यास कायदेशीर कारवाई. संजय राठोडांचा रोखठोक इशारा. पूरग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत मिळणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, तर सरकारचा निर्णय फसवा आणि धूळफेक करणारा. अजित पवारांची टीका. आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या. आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला पाहणार आहोत तो म्हणजे बिहारचा राजकीय भूकंप आणि महाराष्ट्रातील राजकीय हादरे. त्याला कारणीभूत ठरले आहेत भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी. विश्वासघात केल्यामुळे शिवसेना फोडल्याचा दावा भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सुशील कुमार यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारण हे चांगलंच तापलंय, तर राज्यातील भाजप नेत्यांना सारवासारव करण्याची वेळ आलेली आहे. हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोग को धोखा दिया. चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना इसका समझौता था बीजेपी के साथ, और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेना भाजप वादात तेल ओतण्याचं काम केलं. शिवसेनेनं दगाबाजी केल्यामुळेच भाजपनं महाराष्ट्रात शिवसेना फोडल्याचा दावा सुशील मोदींनी केला. शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा. खरं तर शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा राज्यातील भाजप नेत्यांकडून सतत केला जातोय. मात्र आता सुशील मोदींच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडाविषयी चर्चेला तोंड फुटलंय. सुशील मोदींच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ज्या राज्यामधल्या स्थानिक पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केंद्रीय या भाजपाने केलेलं आहे. जे महाराष्ट्रात केलं तेच गोव्यामध्ये सुद्धा करतायत, तेच बिहारमध्ये होते, तेच झारखंडमध्ये होणार आहे. एकीकडे सुशील मोदींच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेला भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते तोंडघशी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. आणि त्यामुळेच आता भाजप नेत्यांवर सारवासारव करायची वेळ आली आहे. भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली. बिहारमधील जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी मंगळवारी भाजपशी काडीमोड घेत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी घरोबा केला. नितीश कुमार यांच्या या राजकीय खेळीमुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय भूकंपानंतर
आरजेडीला इशारा देताना सुशील मोदींनी शिवसेना फोडल्याचा दावा केला होता. मात्र आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची कोंडी झाल्याचं लक्षात येताच सुशील कुमार मोदींनी अवघ्या 24 तासात घुमजाव केला. और जब वहाँ टूटी सरकार तो शिवसेना जो कि हमारा सहयोगी दल नहीं था, उसको वो पार्टी टूटी जो है. आप तो हमारे सहयोगी दल थे और अगर आपको हम तोड़ भी देते मान लीजिए तो सरकार कैसे बनती. गेल्या 2 महिन्यातील राजकीय घडामोडी पाहता जून महिन्यात शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. शिंदे गटाच्या बंडानंतर जवळपास 2 आठवड्यांनी राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. या बंडाला भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला होता. मात्र त्यावेळी राज्यातील भाजप नेत्यांनी कानावर हात ठेवले होते. हा शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. दरम्यान आपल्या पाठीशी महाशक्ती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत आपल्या समर्थक आमदारांना सांगितलं होतं. त्यावरून या बंडामागे भाजपचा हात असल्याची टीका त्यावेळी शिवसेनेसह विरोधी पक्षानंही केली होती. आता सुशील मोदींच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जुन्या वादाला फोडणी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर भाजप आपल्याच मित्रपक्षांचं अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा घणाघात पवारांनी केलाय. स्वच्छ होते. जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. त्याचं उदाहरण पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यावर होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांच्याबरोबर होता. आज तो देश, तो पक्ष जवळपास संपुष्टात त्या ठिकाणी आणला. सध्या मूळ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये धनुष्यबाणावरून निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. त्यात आज शरद पवारांनी धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडे असावं यावरून मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंना सल्लावजा टोलाही लगावलाय. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच, ते शिवसेनेचं चिन्ह. मूळ चिन्ह काढून घेणं योग्य नव्हे, शरद पवारांचं मोठं वक्तव्य. शिंदेंना सल्लावजा टोलाही. शिवसेनेत शिंदे गटानं बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. नुकताच या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार देखील पार पडला. शिंदे गटानं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा निवडणूक आयोगाकडे केलाय. तर उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेनं देखील धनुष्यबाण आपल्याकडेच राहावं म्हणून निवडणूक आयोगाकडे योग्य त्या कागदपत्रांसह धाव घेतली आहे. काय फैसला होतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या दाव्या प्रतिदाव्याच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही असं वक्तव्य बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलंय. हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्वीकारलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेले एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याच्यातून वादविवाद वाढवणं हे योग्य नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यांना कायदेशीर लढाई करावी लागते. त्यामुळे ती कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदेसाहेब करत आहे. शरद पवार पुढे असंही म्हणाले की जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. कारण जेव्हा त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि त्या पक्षाकरता घड्याळाचं वेगळं चिन्हही निवडलं होतं. आम्ही विनाकारण भांडत बसलो नव्हतो आणि वादही चिघळवला नाही असा सल्लावजा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावलाय. काँग्रेसमध्ये मतभेद झाले
आम्ही राष्ट्रवादी वेगळा पक्ष काढला, आम्ही वेगळं चिन्ह घड्याळ घेतलं, आम्ही काही त्यांचं चिन्ह मागितलं नाही, त्याच्यातनं वाद वाढवला नाही. धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंकडे राहतं की बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाकडे जातं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण तोपर्यंत यावर दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे होत राहणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप कधी होणार, कुठल्या मंत्र्यांच्या खात्यात कुठलं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर खातेवाटप होईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र आता खातेवाटपही लांबणीवरती गेल्याचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. तर फडणवीसांनी आमचं खातेवाटप वेगळं असणार असल्याचं देखील म्हटलंय. वेळ आहे. पूजा वगैरे झाली काल. आज कुटुंब देखील आलं होतं. अरे बाबा बघा, पाहायला आलोय, लवकरच येऊ आम्ही. थोडा वेळ आहे, थोडं कामकाज बाकी आहे, ते झालं की नक्की राहील. कधीपर्यंत जाणार? जाण्याची शक्यता आहे? अजून 15-20 दिवस लागतील. सर, खाते वाटपाचं संध्याकाळी होणार. खाते वाटप तुम्हाला उद्या सांगतो. तुम्ही तर करून टाकलं, आता आमच्याकरता खातेवाटप शिल्लकच ठेवलं नाही. माध्यमांनीच खातेवाटप करून टाकलाय, पण तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं सांग. राज्यामध्ये धोका देणाऱ्यांचं राज्य आहे अशी टीका सरकारवरती करण्यात आलेली आहे. मात्र ही टीका शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं केलेली नाही, तर शिंदे गट आणि भाजपला साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांनी आता तोफ डागायला सुरुवात केली आहे. धोका देणाऱ्याला मंत्रिपद मिळतं असा हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. या विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला स्थान देण्यात आलं नाही. राज्य सरकारला तब्बल 10 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय. त्यात प्रहारच्या बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू मविया सरकारमध्ये मंत्री होते. मात्र शिंदे गटानं बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी शिंदे गटाला साथ दिली. अगदी सुरत, गुवाहाटी आणि गोव्यापर्यंत बच्चू कडू शिंदे गटासोबत होते. मात्र नवं सरकार आणि मंत्रिमंडळ विस्तार त्यांना कडूच ठरला. त्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच्या शैलीत तोफ डागायला सुरुवात केली आहे. राज्यात धोका देणाऱ्यांचं राज्य असून धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रिपद मिळतं. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं, अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली. अभी देखो, कहीं धोखा देने से पार्टी बड़ी हुई ना. भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई रहे, धोखा कौन बंडखोर नहीं है? बंडखोर कौन नहीं है? कौन नहीं कर रहा है बंडखोरी? किसके पार्टी में बंडखोर नहीं? यहाँ तो बंडखोरों का राज है. जो बंडखोर करके आया उसको पहले मंत्रिपद मिलता है. धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार. भाजप, शिवसेना असो किंवा इतर कुणी, बंडखोरी सगळीकडे झाली. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत, असा सवाल बच्चू कडूंनी विचारला. धोका देणाऱ्यांचं राज्य ही टीका भाजपच्या जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे बच्चू कडूंना भाजपनंही जशास तसं उत्तर दिलंय. आणि बच्चू कडू एक सामाजिक चळवळीतील नेते कार्यकर्ते आहेत. त्यांचा स्वभाव स्पष्टपणाचा आहे आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रकारची वक्तव्य त्यांची येत असतात. त्यांच्या पोटातनी ओटात काही राहत नाही, परंतु ते मला वाटतं तेवढेच ते मनमोकळे आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिंदेसाहेबांची बैठक, देवेंद्रजींशी भेटी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा सप्टेंबर महिन्यात पुन्हा विस्तार होणार आहे. मात्र त्या विस्तारापर्यंत नाराज झालेले आमदार अशाच प्रकारे सरकारवर तोफ डागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड. या पदावर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड करण्यात आली आहे. मात्र विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर
काँग्रेसनं दावा ठोकला होता. आपल्याला विचारात न घेता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्यात आल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडत असताना मातोश्रीवर जाऊन काँग्रेसनं आपण शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता. मात्र आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस नाराज आहे. आणि विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यावेळी ही काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा वेळोवेळी दिला होता. आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि काँग्रेसमधील ही दरी आणखी रुंदावणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आजही आमचा आग्रह आहे की ते विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे. आणि याला कारणही आहे. शेवटी असं आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे आहे अजितदादांच्या रूपानं. विधान परिषदेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. आता संख्याबळ पाहता आमचं जवळपास सर्व समान आम्ही आहोत. तर विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला देणं आवश्यक आहे या मताचा मी आहे. राज्यामधील शिंदे फडणवीस सरकारचा एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं लक्ष लागून राहिलेल्या सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षाची सुनावणी मात्र आणखी लांबणीवर गेली आहे. राज्यामधील सत्ता संघर्षाची सुनावणी 12 ऑगस्टला होणार होती. मात्र ती आता 10 दिवस लांबणीवर पडून 22 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश NV रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्यानं त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहील याची शक्यता आता कमी आहे. याआधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावरती सुनावणी करताना अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि अशावेळी कामकाज समितीची बैठक घेतली जाते आणि या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचा सदस्य घेतला जातो. आणि या पार्श्वभूमीवर अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावं आणि समितीवरती सदस्य नियुक्तीसाठी पत्र देण्यात यावं अशी मागणी अजय चौधरींनी केलेली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका दिलाय. विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटातील दादा भुसे आणि उदय सामंत यांची विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली 2.5 वर्ष राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती होतं. मात्र सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षात एकमत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं समोर आलेलं आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. तसंच महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. अंबादास दानवे यांची परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून ते आता महाराष्ट्र राज्याचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं मला मिळालेली आहे. एकीकडे शिवसेनेनं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवलंय तर दुसरीकडे काँग्रेस देखील या पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. त्यामुळेच आता काँग्रेसनं विधान परिषदेसाठी आग्रह धरला होता. विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा आहे. वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या शिवसेनेच्या आहेत आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून या पद्धतीचं महाविकास आघाडीचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे. विधान परिषदेतील राजकीय बलाबल पाहता विधान परिषदेत सत्ताधारी भाजपचे 24 आमदार आहेत तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या 12 आहे. काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, लोकभारती, शेकाप आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येकी 1 आमदार तर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले 4 आमदार आहेत. विधान परिषदेत 15 जागा रिक्त आहेत. शिवसेनेला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय. कारण विधानसभेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा
शिंदे गटाकडून केला जात आहे. विधानसभेत शिंदे गटाचा बोलबाला असला तरी विधान परिषदेत मात्र शिवसेना एकसंघ असल्याचं चित्र आहे. विधान परिषदेत शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्यामुळे शिंदे गटासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या पक्षाची सदस्य संख्या सर्वात जास्त असते त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. त्यामुळे आज तरी विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनलेला आहे. त्यामध्ये चुकीचं किंवा नियमबाह्य काही नाहीये. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यापूर्वी शिवसेनेनं विश्वासात घेतलं नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. आता शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांमधील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पवारांसोबत संजय राऊतांचीही महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी संकटात येत असे तेव्हा पवारांचा सल्ला घेण्यासाठी संजय राऊत जात असत. संजय राऊतांना पहिल्यांदा ईडी चौकशीची नोटीस आली तेव्हा पवारांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबतची नाराजीही व्यक्त केली. मात्र संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीनं अटक केल्यानंतर आतापर्यंत तरी पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पवारांच्या या मौनाबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवरती आपली भूमिका मांडली आहे. प्रकरणात माझ्यावरती आरोप झालेले आहेत आणि त्यामध्ये माझी पोलिसांनी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतरच माझा नव्या मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. मलाही माझा परिवार आहे. मी अनेक वर्ष राजकारणात आहे. या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि त्यामुळे यापुढे जर माझ्यावर आरोप झाले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचं राठोड म्हणाले. भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे की या संदर्भामध्ये माझा सुद्धा परिवार आहे. मला सुद्धा मुलं बाळ आहे, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझे कार्यकर्ते आहे. कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की किती त्रास होतो. कारण 4 वेळा मी सुद्धा निवडून आलो आहे, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आहे. जर असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा प्रचंड मतानं निवडून लोकांनी दिलं नसतं. आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो. परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्याच ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश झाल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सडकून टीका करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. 2 दिवसात राठोड यांच्यावरील टीका थांबली नाही तर 2 दिवसात बंजारा समाज रस्त्यावरती उतरेल असा थेट इशारा महंतांनी दिलाय. की विनाकारण जर बंजारा समाजाचा एक युवा नेतृत्वावर जर कोणी शितोडे उडवत असेल, त्यांच्या कामावरती बोट ठेवत असेल आणि जाणून बुजून या समाजाचा आणि ओबीसी समाजाचा नेतृत्व संपवण्याचा जर कोणी कटकारस्थान करत असेल तर त्याच्यासाठी निश्चितच समाजाला रस्त्यावर उतरवण्याकरिता आम्ही या ठिकाणावरून सांगू. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलाय. राज्यात अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली जाणार आहे. आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 6,800 रुपये प्रति हेक्टर मदत केली जात होती. आता ही मदत प्रति हेक्टर 13,600 रुपये दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतीसाठीची 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर करण्यात आलेली आहे. मेट्रो 3च्या वाढीव खर्चाला सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
NDRFच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई, NDRFच्या जी मदत आपण देत होतो NDRFच्या नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टरपर्यंत केलेली आहे. जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पूर्ण करायचा होता, तो पुढे गेला कारशेडवरच्या स्थगितीमुळे, आणि आता त्याला 10,000 कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आलेली आहे. 23,000 कोटी रुपयाचा प्रकल्प ढोबळमनाने आता 33,000 कोटी रुपयाचा झाला आहे. त्याला मान्यता देण्यात आली आहे. जवळजवळ या ठिकाणी स्थापत्य कामं 85% पूर्ण झालेली आहेत. नितीश कुमारांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीश कुमारांनी पुन्हा यू-टर्न घेतला. अर्थात त्यांनी असे अनेक यू-टर्न घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं राजकारण स्वार्थी असल्याची टीका केली जाते. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. नितीश कुमार यांनी 8व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कधी NDA तर कधी UPA यांच्यासोबत हात मिळवणी करून सत्ता राखण्यावर नितीश कुमार यांनी भर दिला. त्यामुळे नितीश कुमार कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिसतात तर कधी सोनिया गांधींच्या UPA मध्ये देखील नितीश कुमार असतात. याआधी 2017 मध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजप बरोबर सत्ता स्थापन केली होती. गेल्या 9 वर्षात नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडली आहे. नितीश कुमार हे कधी सोनिया गांधी, कधी वाजपेयी, कधी मोदी यांच्या बाजूने का जातात, याच्या पाठीमागची ही भूमिका आहे. ही भूमिका आहे त्या पाठीमागे बिहारचं राजकारण आहे. आणि बिहार आणि गुजरात हे 2 अशी राज्य आहेत भारतामध्ये की जिथून एक आंदोलन सुरू होतं. बिहार आणि गुजरातच्या ज्या घटना आहेत त्या आपण केवळ त्या राज्यापुरत्या असं मानल्या जात नाहीत. भाजपनं 2013 मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचं उमेदवार जाहीर केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या नितीश कुमार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून NDA सोडली होती. मात्र हेच नितीश कुमार अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये कृषी मंत्री आणि रेल्वे मंत्री देखील राहिले होते. बिहारमध्ये जे आहे ते जात चालते, कास्ट कॉम्पिटिशन चालतं. जातीय समीकरण हे निवडणुकीमध्ये कधीही उपयुक्त ठरतं. आणि भारतीय जनता पक्षाला तेव्हापासून आज तागायपर्यंत एक क्रेडिबल OBC फेस तिथे मिळालेलं नाहीये. रामविलास पासवान होते, नितीश कुमार आले आणि भारतीय जनता पक्ष आली, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन झालं. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नितीश कुमार यांनी NDA ते UPA असा प्रवास अनेकदा केला. 24 नोव्हेंबर 2005 ते 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत नितीश कुमार यांनी भाजपच्या सोबतीनं सत्तेचा कार्यकाळ पूर्ण केला. 26 नोव्हेंबर 2010 ते 17 मे 2013 मध्ये पुन्हा भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवली. 2013 मध्ये भाजपसोबतची युती तोडली. परिणामी 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. 20 नोव्हेंबर 2015 ते 26 जुलै 2017 या कालावधीत नितीश कुमार यांनी RJD आणि काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. 27 जुलै 2017 ते नोव्हेंबर 2020 या काळात पुन्हा भाजपची साथ घेतली. नोव्हेंबर 2020 मध्ये भाजपसोबत युती करून राज्यात पुन्हा सत्ता मिळवली. मात्र 9 ऑगस्ट 2022 रोजी नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपची साथ सोडली. नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास असा वेगवेगळ्या वळणांनी झालाय. मात्र यावेळी भाजपची साथ सोडण्याचं कारण थोडं वेगळं ठरलं. सरकार आणि नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून बिहारमध्ये भाजपला विस्तार करायचा होता. विस्तार करून बहुमत मिळवण्याची रणनीती भाजपनं आखली होती आणि त्यामुळेच नितीश कुमार बेचैन झाले होते. अखेर भाजपची साथ सोडून नितीश कुमारांनी पुन्हा जुन्या मित्रांच्या मदतीनं 8व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बिहारमधील सत्तांतर नाट्याचं कथानक 6 महिन्यांपूर्वीच लिहिलं गेलं होतं. नितीश कुमार आणि भाजपत गेल्या काही दिवसांपासून सतत खटके उडत होते. अखेर 9 ऑगस्टला नितीश कुमारांनी भाजपशी काडीमोड घेत
नव्या राजकीय समीकरणाचा श्री गणेशा केला. बिहारमध्ये नितीश कुमार विरुद्ध भाजप. सख्खे मित्र पक्के वैरी झाले कसे? नितीश कुमार यांनी भाजपशी का घेतला काडीमोड? बिहार विधानसभेतील हा प्रसंग, नितीश कुमार आणि भाजपतील वाद किती विकोपाला गेला होता हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. हा प्रसंग आहे मार्च 2022 मधला. लालू प्रसाद यांची मैत्री तोडून नितीश कुमार यांनी भाजप सोबत बिहारच्या निवडणुका लढवल्या. कमी जागा असतानाही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पण नितीश कुमार आणि भाजपची मैत्री कायम विळ्या भोपळ्याची राहिली. खरं तर नितीश कुमारांचा विरोध असतानाही जेडीयू नेते आर.पी. सिंह यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं. आर.पी. सिंह सारख्या जेडीयूतील काही नेत्यांना भाजपकडून मुद्दाम मोठं केलं जातंय की काय असा कायम नितीश कुमारांना संशय राहिला. त्यात ज्या घडामोडी घडत गेल्या त्या घडामोडी नितीश कुमारांना भाजपपासून दूर ढकलत गेल्या. भाजपशी संबंध विकोपाला जात होते. त्याचवेळी नितीश कुमार जुने साथी असलेल्या लालू प्रसाद यादव या कुटुंबाच्या जवळ येत गेले. 3 महिन्यांपूर्वी नितीश कुमारांनी सरकारी बंगला सोडला आणि लालूंच्या बंगल्या शेजारील घरी राहायला गेले. लालूंना उपचारासाठी जेव्हा दिल्लीला नेण्याचा निर्णय झाला तेव्हा त्यांच्यावर सरकारी खर्चानं उपचार करण्याची घोषणा नितीश कुमारांनी केली. भाजपसोबत खटके उडत असतानाच चिराग पासवान यांना एनडीएच्या बैठकांना बोलावलं जाऊ लागलं. त्यामुळे नितीश कुमारांच्या अस्वस्थतेत भर पडली. द्रौपदी मुर्मू जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला गेल्या तेव्हा नितीश कुमार गैरहजर राहिले. मुर्मू जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हाही नितीश कुमार पाटण्यातच राहिले. नुकतेच नीती आयोगाच्या बैठकीलाही नितीश कुमारांनी दांडी मारली होती. जे.पी. नड्डांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केल्यानं नितीश कुमार आणखी संतापले. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं. भाजपशी मतभेद झाले म्हणून नितीश कुमार विरोधकांसोबत गेले असं काही नाही. नितीश कुमार 2024 मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. नितीश कुमार विरोधकांच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. नितीश कुमारांचा इतिहास पाहता ते किती दिवस विरोधकांसोबत राहतील याची शाश्वती कुणालाही नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि काही दिवसातच कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांचं बुकिंग हे हाऊसफुल झालेलं आहे. आता रेल्वेनं काही विशेष अतिरिक्त गाड्या सोडण्याचं आश्वासन दिल्यामुळं चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. गणेशोत्सव तोंडावर, कोकण रेल्वे हाऊसफुल. मात्र रेल्वेकडून दिलासा, कोकणसाठी विशेष गाड्या सोडणार. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. गणेशोत्सव आला की चाकरमान्यांना कोकणात गावी जाण्याचे वेध लागतात. मग 3-4 महिने आधीपासूनच चाकरमान्यांची रेल्वे आणि एसटीच्या आरक्षणासाठीची लगबग सुरू होते. यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्या अवघ्या काही दिवसातच हाऊसफुल झालेल्या आहेत. मात्र अजूनही कित्येक चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठीचं बुकिंगच केलेलं नाही. त्यामुळे कोकण रेल्वेनं त्यांच्यासाठी आणखी काही विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केल्यानं सगळ्या चाकरमान्यांना दिलासा मिळालाय. यावर्षी मध्य रेल्वेच्या कोकणात धावणाऱ्या तब्बल 206 तर पश्चिम रेल्वेच्या 60 गाड्यांचं बुकिंग हे फुल झालंय. तर कोकण रेल्वे सोबत समन्वय करून अधिकच्या ट्रेन्स कोकणात सोडणार असल्याची माहिती सुद्धा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेली आहे. अतिरिक्त गाड्या ज्या आहेत त्याही यावर्षी मध्य रेल्वे जी आहे ती सोडत आहे. म्हणजे मुंबईतूनच नाही तर पुणे असेल, नागपूर असेल, याही स्थानकावरून ज्या आहेत त्या गाड्या आपण ज्या आहेत सोडत आहोत. आणि माहिती अशी आहे की अजूनही जे काही दिवसामध्ये जे आहेत कोकण रेल्वे ही काही गाड्या ज्या आहेत मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजूनही गाड्या नोटिफाय करणार आहे.
या अधिकच्या ट्रेन्सचं वेळापत्रक कसं असेल पाहूया. गाडी क्रमांक 01137 मुंबई सावंतवाडी, रोज विशेष 16 फेऱ्या. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान CSMT वरून दररोज रात्री 12:20 ही गाडी सुटेल आणि दुपारी 2 वाजता सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. गाडी क्रमांक 01138 सावंतवाडी मुंबई, 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान दररोज सावंतवाडी रोड इथून दुपारी 2:40 सुटेल आणि CSMTला रात्री 3:45 पोहोचेल. गाडी क्रमांक 01143 पनवेल कुडाळ थिविम 4 फेऱ्या. ही विशेष ट्रेन 14 ते 21 ऑगस्ट दरम्यान पनवेल इथून पहाटे 5 वाजता सुटेल आणि कुडाळला दुपारी 2 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01144 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान थिविम इथून दुपारी 2:40 सुटेल आणि पनवेल इथं मध्यरात्री 2:45 पोहोचेल. कोरोनामुळे 2 वर्षानंतर चाकरमानी बाप्पाच्या सोहळ्यासाठी आपापल्या गावी पोहोचण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि रेल्वेनं सुद्धा त्यांच्यासाठी आता विशेष व्यवस्था केल्यामुळे त्यांचा प्रवास हा काहीसा सुखकर होणार आहे. विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यातील धरणं आता भरलेली आहेत. सर्व प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात येतोय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 6 दरवाजे आत्तापर्यंत उघडलेले असून एकूण 7,312,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. पैठण इथलं नाथसागर धरण जे आहे ते पाणी वाढल्यानं गोदावरी नदीपात्रात 30,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. तर संततधार पावसानं गोसी खुर्द धरणात पाणी साठा वाढलेला असून धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले. अतिघाई संकटात नेई या उक्तीची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. अतिशहाणपणा करत जलमय झालेल्या रस्त्यावरती कार नेणं एका कार चालकाला चांगलंच महागात पडलं. मोहाडी शहरामध्ये चौंडेश्वरी मंदिराजवळील मार्गाला लागलेल्या नाल्यातून पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दरम्यान हा रस्ता पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं कार पाण्यात तरंगू लागली. त्यावेळी स्थानिकांनी तत्काळ धाव घेत कारला पकडून ठेवल्यानं कारसह कारमधील दोघांचे प्राणही वाचले. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वरुड तालुक्याला बसलेला आहे. वरुड तालुक्यामधील जरूडजवळच्या मांगरुडी पेठ गावात ओढ्याचं पाणी शिरल्यानं हे गाव जलमय झालं. लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलं. UPA काळामध्ये अमित शहांना तपास यंत्रणांनी त्रास दिला. तुरुंगामध्ये पाठवलं, पण त्यांनी देशव्यापी निषेधाचं आवाहन केलं नाही किंवा देशभरात हाहाकार माजवला नाही. अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली. अमित शहा यांच्या गेल्या 3 वर्षातील महत्त्वाच्या भाषणांचं शब्दांश अमित शहा के चुनिंदा भाषण या पुस्तकात संकलन करण्यात आलंय. शिवानंद द्विवेदी यांनी संकलित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तर मोदी आणि शहा यांना UPA काळामध्ये खूप त्रास देण्यात आला, पण त्यांनी हंगामा केला नाही असंही ते म्हणाले. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेसनं देशभरात सुरू केलेल्या आंदोलनावरती त्यांनी हा टोला लगावला. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलेलं आहे. बडगामच्या वॉटरहेल परिसरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती आणि त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये दहशतवादी लतीफ राथर हा ठार झालाय. लतीफवरती राहुल भट्ट आणि अमरीन भट्टसह अनेक नागरिकांना मारल्याचा आरोप आहे. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय. 15 ऑगस्ट आधी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बड़गांव डिस्ट्रिक्ट में लश्कर तैयबा के 3 टेररिस्ट छिपे हुए, जिसमें कि लतीफ़ राथर भी है, जो बहुत सारे सिविलियन किलिंग में इन्वॉल्व था, खास कर अमरीन भट्ट में, राहुल भट्ट के किलिंग में और पुलिस वालों की किलिंग में. तो जब आर्मी पुलिस CRP मिलकर कॉर्डन डाला, कॉर्डन लाते हैं रात में 3 बजे फायरिंग शुरू हो गई और रात में चूँकि अंधेरा था तो हम लोग ऑपरेशन को रोक दिए. अभी ऑपरेशन मॉर्निंग में रिज्यूम हो गया, जिसमें 3 टेररिस्ट लश्कर तैयबा के मारे गए
अभी बॉडी को नीचे लाया जा रहा है, उनके घर वाले बुलाएंगे, फाइनल इनका आइडेंटिफिकेशन हो जाएगा. ब्रेक नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. सायबर भामट्यांनी ऑनलाईन वीज बिलं भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली आहे. एकट्या पुणे शहरात यासंबंधीच्या 311 तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्यात. नेमकी ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. वीज बिल भरण्यासाठी कॉल येतोय. बिल भरण्याकरता ऑनलाईन लिंक वापरताय. सावधान, तुमच्या फसवणुकीसाठी सायबर भामटे चांगले सक्रिय झालेत. महावितरणच्या नावे कॉल करून धमकी देऊन तुम्हाला लाईट बिल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकतं आणि यानंतर थेट तुमच्या बँक अकाउंटवर डल्ला मारून तुमचं आयुष्य अंधारात ढकललं जाऊ शकतं. आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच बघा. असा SMS आला तर आणि त्या SMS वर तुम्ही पैसे भरले तर ते MSEBला जात नाही, तर त्यांच्या ह्या सायबर भामट्यांच्या खात्यात जातात. तुम्हाला ते रात्री बेरात्री फोन करतात आणि तुम्हाला एका नंबरवर कॉल करायला सांगतात. नंतर तुमच्या नंबरवरती लिंक पाठवतात आणि ती लिंक ओपन करून तुम्हाला लाईट बिल भरायला सांगतात. तुम्ही ती लिंक ओपन केली रे केली, तुमच्या ऑनलाईन बँक अकाउंटमधले सगळे पैसे गायब झालेच म्हणून समजा. सायबर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात 311 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कोणत्याही लिंक ओपन न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. खरं तर असे फ्रॉड रोखण्यासाठी महावितरणनं या संदर्भात ग्राहकांची जनजागृती करणं अपेक्षित आहे. मात्र महावितरणकडून फक्त एक प्रेस नोट काढली जाते. वास्तविक पाहता MSEB तुम्हाला असं कोणता नंबर देणार नाही किंवा रात्री अपरात्री असं फोन करणार नाही. तर तुम्ही एक केलं पाहिजे की तुम्ही MSEBच्या अधिकृत नंबरवर खात्री केली पाहिजे की सध्या असं काय तुम्ही अपील करताय का की या नंबरवर वीज भरलं नाही तुम्ही भरा म्हणून वगैरे. तर ते आपण खातरजमा करत नाही आणि बऱ्याचदा शिकले सवरलेले लोक जी उच्च शिक्षित आहेत, आमच्याकडे तक्रार आम्ही पाहतोय, अशी लोक फसलेले आहेत. त्यामुळे कुठलेही फेक कॉल्स, कुठलेही फेक मेसेजेस याला बळी पडू नका. तुमचं वीज बिल योग्य त्या पद्धतीनं ऑनलाईन वेबसाईटवर किंवा महावितरण ऑफिसला जाऊन भरा आणि तुमच्या सोबत होणारा धोका टाळा. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. सध्या कुठल्याही प्रकारची बिलं द्यायची असतील तर आपण थेटपणे आपल्या मोबाईलचा वापर करत असतो. अनेक वेळेला जे आहे ते या मोबाईलचा वापर करत असताना एक छोटीशी चूकही मात्र तुम्हाला किती महागात पडू शकते, यासाठी न्यूज 18 लोकमतनं खास करून ही बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत आणलेली होती. कारण मोबाईलच्या साह्यानं किंवा ऑनलाईन पेमेंट केल्यानं आपला वेळ वाचतो हे जरी मान्य असलं तरी देखील योग्य व्यक्तीसाठी किंवा योग्य कंपनीसाठी आपण हे योग्य पद्धतीनं मोबाईल बिल पे करताय का याचा देखील विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अथवा तुमच्या खात्यातील सगळे पैसे गेले म्हणून समजा. त्यानंतर पुढची बातमी जी आहे ती खरं तर आहे पालकांसाठी. खरोखर अतिशय महत्त्वाची बातमी, कारण पालकांनो तुमच्या मुलांची काळजी घ्या हे आवाहन न्यूज 18 लोकमतही करतंय. कारण नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. गॅलरीच्या रेलिंगमधून पडून 1.5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मागील महिन्यात लोणावळ्यातही अशीच एक दुर्दैवी घटना घडलेली होती. त्यामुळे हे आवाहन करावंसं वाटतं. चिमुकली समृद्धी खैरनार आता या जगात नाही. 18 महिन्याच होतं तिचं वय, 18 महिने होतं. गॅलरीत खेळत असताना ती खाली पडली आणि तिला थोडी गंभीर दुखापत झाली. 1.5 वर्षाच्या या चिमुकलीनं अजून जगही नीट पाहिलं नव्हतं. आताच कुठे ती चालायला लागली होती. साईज्योत अपार्टमेंटमध्ये राहुल खैरनार वास्तव्याला आहे. राहुल आणि त्यांची पत्नी कामात व्यस्त असताना चिमुकली समृद्धी खेळत खेळत गॅलरीत गेली. रेलिंगमधून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. समृद्धी ज्या ठिकाणी पडली तिथं पाण्याच्या टाकीचा लोखंडी कॉक होता. त्या कॉकवर डोकं आदळून समृद्धीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झालाय. म्हणजे ज्या मुलीबरोबर ही घटना घडली ती मुलगी माझ्या शेजारीच राहते. 3-4 वर्षापासून आले. तिची मम्मी म्हणजे खैरनार फॅमिली ती 3-4 वर्षापासून आमच्या शेजारी राहायला आले. 18 महिन्याच होतं तिचं वय, 18 महिने होतं. गॅलरीत खेळत असताना ती मागच्या गॅलरीतून आहे, गॅलरी वगैरे थोडीशी क्लोज आहे पण एवढी नाही, थोडंसं कमी प्रमाणात आहे. तिथून खेळत असताना ती खाली पडली.
वरनं पडल्यानंतर तिला खूप आतून जो मार लागलेला होता तो खूप गंभीर होता आणि दवाखान्यात नेल्यानंतर उपचार पण चालू होते, सगळं झालं, पण ती त्यानंतर एक्सपायर झाली आणि डॉक्टरांनी पण खूप सगळे प्रयत्न केले पण ती नाही वाचली. लोणावळ्यात मागील महिन्यात अशीच एक घटना घडली. नाशिकमध्ये राहणारे अनिल पवार त्यांच्या कुटुंबियांसोबत 12 जुलै रोजी लोणावळा इथे गेले. त्यावेळी त्यांचा मुलगा शिवबा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्युमुखी पडला. आता तसाच प्रकार नाशिकमध्ये घडलाय. नुकतीच चालायला शिकलेली मुलं आनंदानं पावलं टाकायला लागतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे, तरच अशा घटना आपल्याला रोखता येतील. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.